चला येतो. चला लेट इज गो. बाय बाय. कुठे चाललोय आपण लवकरच कळेल. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. पोचलो आपण एअरपोर्ट. कोणतं? दरी. ओके चेक इन झालंय. काय नाही आधार कार्ड आणि तिकीट चेक करतात. ओके आहे का नाही सगळं. आता सीन काय झालाय आम्हाला दोघाला पण कळत नाही बघा. हे काय बॅग सोडून दिली. बॅग चालली पुढं पुढं. हा समजते काय करायचंय. पण आता राहिलो इथं लाईनला उभा. जोडीदार भेटलेत त्यांनी तर सपोर्ट केला. हा हीच लाईन आहे इथेच उभा राहा. आता इथे पोचलोय बॅग द्यायला. ठीक आहे म्हणजे वजन करणार इथे आणि मग बॅग पुढे जाणार. इथून बोर्डिंग पास घेऊन डायरेक्ट वर जायचं पुढे. आय डी चेक करतात. फायनली माझ्या पण बॅगला विमानाचं टॅग लागते. गेट नंबर 2 फर्स्ट फ्लोअर. फायनली आपलं बोर्डिंग पास भेटलेले आहे. तर आपण चाललोय डायरेक्ट आता. वा मजा येणार आहे. इथून जायचंय बोर्डिंग पास घेऊन वरती. जमते. सगळं सामान काढून घेतो चेक करायला. ही लाईन आहे. लाईनीतून पुढं स्कॅन करून मग पुढे जाणार वस्तू. आलंय आपलं सामान सगळं चेकिंग झालंय. सगळं जॅकेट विकेट काढून सगळं चेक करतात. काही बॉम्ब थेंब घेऊन चालला का तुम्ही एखादा. सगळं भरायचं डायरेक्ट पुढं लवकरच. विमान विमानाच्या तोंडात चाललंय मी डायरेक्ट. पद्धतीने विमानात प्रवेश करतोय. शुभारंभ. शीट शोधतोय. लईच लांबट आहे तर या खरंच लांबट आहे. फायनली बसलोय. सीट बेल्ट लावायचं सांगतात. पण ह्या विमानापेक्षा मला वाटतं मी त्या दिवशी बुरून त्या बसने आलतो ना लक्झरी ती भारी आहे. सिरियसली लक्झरी भारी होती याच्यापेक्षा. काय सांगा. The panel above. Our Hello 6E magazine is available for your reading delight and menu choices. Thank you. सीट बेल्ट लावलाय. विमान पळायला लागले. कितीच्या स्पीडने पळते ते सांगतो तुम्हाला. त्याआधी एक्सपिरियन्स कसा आहे ते अनुभवतो. भेटू 5 मिनिटात. स्पीड वाढलंय थोडं थोडं.
खायला काही नाही, सगळं अंधारच आहे बाहेर. हे बघ अंधार. सगळं विमान खाली झालं. डन. हॅलो आता बॅग घ्यायला. बेल्ट नंबर 3. आली आपली बॅग. येस पोचलोय प्रकाशाला घ्यायला. 5-10 मिनिटात पोचतोय बोलला. तोपर्यंत बघू दिल्लीची हवा कशी येते. काय रस्ते आहेत खतरनाक. आज सर्वात जातोय द्वारका. खरंच जबरदस्त रस्ते. तर आपण चाललो आता द्वारका जगन्नाथपुरी. ओके. काल रात्री 2 वाजता निघलो होतो एअरपोर्टला पुण्यावरून. फर्स्ट टाइम पुण्याच्या बाहेर आलोय विमानाने प्रवास करून. कुठं पोहोचलोय सकाळी 8:30 वाजता. प्रकाश गेला होता एअरपोर्टला दिल्लीला. तिथून मग रूमवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो मस्त पैकी. आता चाललोय मी कुठे नोएडाला. आपले दाजी इथं तिकडे त्यांचं कंपनीचं काम होतं. तिथून त्यांना पिक करायचं आणि पुढे जायचं आपल्याला शिमला. येस. तर मग बघू फर्स्ट टाइम एवढा लांबचा प्रवास करतोय. खूप एक्सायटेड आहे. रस्ते पण खतरनाक आहेत इथलचे. जबरदस्त आहे. खड्डा नाही काही नाही काही नाही. आपल्या महाराष्ट्रात मला तर नाही वाटत असले रस्ते असतील कुठे. आता माझ्या माहितीत तर एक आहे समृद्धी महामार्ग. तर त्याच्यावरती पण बरेच लोक अंधश्रद्धेवरती चालले. हे होते ते होते, टायर फुटते, ऍक्सिडेंट होत आहेत. अजून इकडे एवढे खतरनाक हायवे तर नाही वाटत मला ऍक्सिडेंट होत असेल असं. मजा येणार ह्या ट्रिप मध्ये. एक 4 ते 5 दिवसाची ट्रिप असणार आहे आपली. मजा येईल फुल. आम्ही 4 आहेत म्हणजे प्रकाश, मी आणि पूजा आणि दाजी. प्रवास गाडी आपली 100-120 ला कशी जाते ना कळतच नाही. स्पीड लिमिट इथं आहे 120चं. कुठे कुठे 80-90चं आहे. पण सही आहे. बाकी काय असो नाही तर नसो पण रस्ते आवडले आपल्याला दिल्लीचे. मजा आली. पण फर्स्ट टाइम एवढं जवळून विमान बघणं आणि त्यामध्ये बसणं. हो
ते असं ज्यावेळेस असं हलतं ना त्यावेळेस मजा येते पण त्याच्यामध्ये. हा खतरनाक आहे ते. आणि अजून एक म्हणजे ज्यावेळेस उतरतंय चाक बाहेर काढून, ज्यावेळेस रोडला टच होतात चाक, ओके, आणि त्याला स्पीड कमी करायचं, ब्रेक मारताना असे सस्पेन्शन असं खतरनाक. कसं होतंय मजा येते त्याला. सस्पेन्शन खतरनाक आहे त्याचं, काही काय असं नाही. ब्रेक टाईट आहेत, ब्रेक टाईट आहेत, ब्रेक खतरनाक आहे. पण सांगायचं असं की मजा नाही. असं तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करायचं ना विमानाने तर तिकीट भारी काढा. आणि म्हणजे असं बिझनेस क्लास तर मजा आहे. नाही तर मी काय असं बसमध्ये कुठंतरी आपल्या लाल एसटी बसून गेल्यासारखं आहे. 3 जण बाजूबाजूला बसायचं, 2 तास कोणी कोणाला तोंडाकडे सुद्धा बघायचं नाही, शांत बसायचं आपलं. विषय वेगळा. अजून एक विस्तारा एअरलाइन्स दिसले, इंडिया गेट, दिल्ली विद्यालय साउथ कॅम्पस. भांगर सिमेंट. थोडी पुढे घे ना अजून. मस्त पोचला आपण आता इंडिया गेट. हो तुमचा फर्स्ट टाइम असेल ना इंडिया? हो, आयुष्यात इंडियाला गेट. इथे समोर त्याच्या अपोजिट साईडला पार्किंग आहे आणि ते इथून दिसतंय बघा. छान कसं तीखा इकडे पाणी, इकडे पाणी. कर्तव्य पथ. हा नई राजधानी का विकास क्रम. 1931 मध्ये डेव्हलपमेंट चालू झाली. फायनल आता असं आहे म्हणजे हे पूर्ण मोकळं होतं, पूर्ण सगळं. अशा पद्धतीने आपण मस्तपैकी एक इंडिया गेट बघून झालंय आपलं. आता इथून पुढे डायरेक्ट शिमला. 8 तासाचा प्रवास आहे. आता निघायचंय, कुठेतरी जेवणासाठी थांबायचंय. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक 4-5 दिवस कंटिन्यू व्लॉग्स येतील आपले, नक्कीच आवडतील. धन्यवाद.